नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहायचं आहे। तर या इथे हा ब्लाउज मापाला आलेला आहे पहा, आणि हा मी स्टिच केलेला आहे। आणि आता या ब्लाउजवरून आपल्याला कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं आहे। तर या इथे मी फक्त चेस्ट आणि कमरेचं मार्किंग या इथे घेणार आहे, बाकी आपल्या पद्धतीने सर्व मार्किंग मी करणार आहे। तर या इथे पहा 8.5 इंच या इथे चेस्ट आलेली आहे, आणि असं पाहिलं तर 17 तर 34 साईजची ही चेस्ट आहे। आणि ब्लाउजची उंची पहा, इथे मी शोल्डर अगदी असे व्यवस्थित करून घेतले, आणि इथून असं या पद्धतीने आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। उंची मोजून घ्यायची आहे। तर 13.5 इंच या इथे ब्लाउजची उंची आहे। आता या इथे पहा, हा जो मागचा गळा आहे तो मी या पद्धतीने मोजते। 3.25 इंच पट्टी आलेली आहे। तर यांना पट्टी कमी हवी आहे अजून, तर मी या इथे अर्धा इंच कमी करून 2.25 इंचच या इथे तयार पट्टी ठेवणार आहे। ठेवल्यानंतर आता कंबर मोजून घेऊया। तर हा जो हुक आहे तो या पद्धतीने पहा, आता ही हुक पट्टी जी आहे ते आपल्याला मार्जिन मध्ये मोजायची आहे। तर अशी गोल मी कंबर मोजून घेते। 28.5 इंच या इथे कंबर आली। तर आता आपण याच मार्किंग नुसार कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करूया। 13.5 इंच उंची आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलं पहा। 14.5 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं। तुम्ही या पद्धतीने पहा सर्व मार्किंग घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला कोणताही ब्लाउज जो आहे तो मापाला येऊ द्या। तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही ब्लाउज या इथे कटिंग करू शकता। आता उंचीचं मार्किंग झालं, मी शोल्डरचं मार्किंग करते। डीप गळा आहे, तर फक्त 5 इंच या इथे मी शोल्डर घेणार आहे। अजून इथून पुढे 5 इंच घेतलं, 5.5 इंच मी मुंडा घेणार आहे। आता ही मुंड्याची लाईन आपण ड्रॉ केली। परत या इथे या पद्धतीने एक लाईन ड्रॉ केल्यानंतर 8.5 इंच छातीचा चौथा भाग आलेला पहा, तर तो मी आहे असा या इथे टाकला। परत पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता 28.5 या इथे कंबर आहे, तर 7 चोक 28, 7 इंच चौथा भाग येतो, आणि वरती अर्धा इंचाचा वरती 1 पॉइंट असं आपण या इथे घेणार आहे। तर जवळपास आपण 7.25 इंच टाकूया, म्हणजे 7.5 आणि वरती एक लाईन येते पहा, अशी एक हा पॉइंट जो आहे तो एवढा चौथा भाग येतो, तर ते टाकायचं। पुढे 1 इंच आपण टक्ससाठी घ्यायचं, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर या इथे काय झालं पहा, 7.5 आणि 8.5 आणि 1 पॉइंट वरती आलेला आहे, त्यामुळे इथे थोडी जी लाईन आहे ती आपली कमरेकडे थोडी तिरकी गेलेली आहे। यामुळे कंबर इथे थोडी ज्या मापानुसार थोडी जास्त असल्यामुळे लाईन आपली तिरकी गेलेली आहे। 1.25 इंचावरती बॅक पार्टचा मुंडा, आणि 1.25 इंचावरती पुढचा मुंडा। इथे मी मुंड्याचा मध्य केला, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच। आता हे मी पॉइंट काही टेपने दाखवले नाही, मी आता अंदाजे हे तुम्हाला पॉइंट असे दाखवले या पद्धतीने। आता हा पॉइंट इथे आलाय, पण आकार जरा वेगळा होत होता, म्हणून मी थोडं आतमध्ये घेऊन असा आकार दिला। तर तुम्हीही या पद्धतीने जसा आकार परफेक्ट येईल त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे। आता इथे हा 1.25 इंचाचा पॉइंट जो आहे तो मी घेणार, आणि अशी एक तिरकी लाईन ओढून हा पुढचा जो मुंडा आहे तो मी ड्रॉ केला। तर मुंड्याला आकार कसे द्यायचे याचे बरेच व्हिडिओ माझे आहेत, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पहा, अगदी मी डिटेलमध्ये सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। इथे मी 2 इंच गळ्याची रुंदी घेतली,
आता इथे गळा पहा, गळा किती आहे, जवळ 5-7 इंच गळा आहे. तर जसा आहे तसा आपण या इथे गळा घेऊया पहा. म्हणजे इथली जी हुकलूक पट्टी आहे ती कमी आहे, पूर्ण 5.25 इंच एवढीच कटोरी राहिलेली आहे. हुकलूक पट्टी त्यांची राहिलेली आहे. 7 इंच गळा आहे, त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं, 7.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे मी 2.5 इंच घेणार आहे, थोडा गळा आपला पसरट होण्यासाठी. आता हा चौकोन करून आपण गळ्याला गोल आकार देऊन घेऊया. गळ्याला गोल आकार देऊया. आता पहा, या इथे अंतर जे आहे ते खूप कमी राहत आहे, तर मी क्रॉस पट्टी जी आहे ती पहा या इथे टाकते 2.5 इंच. परत आपण जर यामध्ये 1.5 इंच घेतलं तर हे पूर्ण अंतर जे आहे ते कमी राहत आहे. तर मी क्रॉस पट्टी टाकतानाच काय करणार आहे, 2.25 इंच क्रॉस पट्टी घेणार आहे, जेणेकरून कटोरी ही आपली व्यवस्थित दिसली पाहिजे. तर इथे मी 2.25 इंच घेतलं. आता कस्टमरने मला सांगितलेलं आहे जसा गळा आहे तसा सेम ठेवा, त्यासाठी मी एवढा डीप नेक त्यांना ठेवलेला आहे. परत इथं मी 1.5 इंच घेतलं, 0.75 घेतलं आणि इथून मी हा जो आकार आहे तो मी दिला. आता इथे मात्र आपल्याला परत क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जे खालच्या साईडला लागणार आहे ते आपण कपड्यावरती वाढवूया. आता 5 इंच कटोरी घेणार आहे, इथून ही मी 5 इंच घेतलं, इथे 1 इंच. आणि असा कटोरीला आकार देऊन घेतला. तर पहा, आता हा डीप नेक आहे, त्यामुळे हे जे अंतर आहे ते खूप राहिलं. जर हा आता इथे गळा असता तर अंतर जरा या इथे कमी राहिलं असतं. पण जसं आहे तसं आपल्याला करायचं आहे, जसं कस्टमर सांगेल त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही मार्किंग आहे ते टाकायचं असतं. तर इथे अंतर हे या पद्धतीने राहणार आहे. जर तुम्ही या इथे कटोरी मोठी घेतली तर हे अंतर कमी होऊ शकतं, पण 34 साईजसाठी मी 5 इंचच कटोरी घेते, त्यानुसार मी या इथे घेतलेलं आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया पहा. आणि या इथे मी जे शोल्डर गळ्याकडे डाऊन करणार आहे ते मी स्टिच करताना करणार आहे, आता करणार नाही. आता हे जे दोन्ही पार्ट आहेत ते सेपरेट झाले पहा. सेपरेट झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते बॅक पार्ट कसं कटिंग करायचा. इथे मी 2 इंच घेतलं. आता या इथे 2.25 इंचाची पट्टी हवी आहे, तर फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं. तर इथे मी 3.25 इंच घेतलं आणि इथे मी फक्त 2.5 इंच घेणार आहे, जास्त ब्रॉड नाही करणार, कारण ऑलरेडी पुढचा आणि पाठीमागचा गळा जो आहे तो एकदम डीपमध्ये आहे. तुम्ही या इथे शोल्डर 4.25 इंच घेतलं तरी चालू शकतं. या पद्धतीने मी गळा ड्रॉ केला. जेव्हा कस्टमर आपल्याला खूप डीप आणि ब्रॉड नेकचं डिमांड करतं त्यावेळेस पहा, आपल्याला शोल्डर जे आहेत ते कमी ठेवायचे आहेत. या इथे गळ्यापेक्षा थोडंसं खाली असं हा टक्स द्यायचा. तर मी 3-3.5 इंच घेतलेला आहे आणि इथे थोडंसं तिरकं कट करून काढायचं. तर या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट आहे. तर हे जे काही चेंजेस आहेत ते मी डायरेक्ट पीसवरती करते, तुम्हाला मी इथे पेपरवरती दाखवले. आता फ्रंटचा जो मुंडा आहे तो कट करून घेऊया. काही जे कस्टमर आहेत पहा, खूप डीप नेक असे घालतात, त्यावेळेस थोडंसं या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज कट करायचं आहे. जर शोल्डर उतरतंय असं वाटलं तुम्हाला तर या इथे 4.25 इंच शोल्डर घ्या. मी अजूनही तुम्हाला सांगते, 4.25 इंच शोल्डर घेतलं तरीही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे आपण बॅक पार्टमध्ये कट करणार आहे, त्यामुळे इथेही आपल्याला कट करायचं आहे, नाहीतर जे पार्ट आहेत ते आपले वर खाली होते.
तर इथे या पद्धतीने हा पार्ट आपला निघणार आहे. तर क्रॉसपट्टी जी आहे ती उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायची आहे. आता ही जी कटोरी आहे ती आपण वाढवून घेऊया. तर इथे मी एका पेपरवरती कटोरी वाढवते. तर ही कटोरी जी आहे ती आहे अशी मी ड्रॉ करून घेणार आहे. आता ही कटोरी जी आहे ती आपण 1.25 इंचाने वाढवू. आणि या इथे कटोरीला या पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे. इथे हुकलूक पट्टीसाठी 1/2 इंच घ्यायचं आणि ही जी लाईन आहे तिरकी ती या पद्धतीने ओढून घ्यायची. 4 इंच आहे. तर हे पण आपल्याला असं 4 इंच ठेवायचं आहे. इथे थोडंसं वरती जायचं. ही जी काही कटोरी भरेल त्याचा असा मध्य करायचा. इथेही 1.25 इंच घ्यायचं आहे. तर आपल्या पद्धतीने कटोरीला आकार द्या. पहा एकदम छान असे कटोरीचे आकार येतात. तर या पद्धतीने ही जी आपली कटोरी आहे 34 साईजची ही तयार झालेली आहे. तर आता आपण ही कट करून घेऊया. बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाहीये. व्हिडिओ खूप मोठा होतो नाही तर. बाही कटिंग मी बऱ्याच वेळा समजावून सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवरती बाही कटिंगची व्हिडिओ सुद्धा भरपूर आहेत, तुम्ही पहा. इथे 1.5 आणि 2.5 असा टक्स घ्यायचा. आणि या पद्धतीने ही जी कटोरी आहे आपली ती तयार होते 34 साईज. तर कटोरीचे आकार पहा आणि फप सुद्धा किती छान असा आलेला आहे. तर तुम्हीही कितीही डीप गळा असले तुम्हीही या पद्धतीने कटिंग करा. आणि स्टिच करताना मात्र विसरायचं नाही. पहा इथे थोडंसं तिरकं शोल्डर आपल्याला स्टिच करायचं आहे. तर या पद्धतीने मी तुम्हाला 34 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.